हाय गाईस, आज मी बनवणार आहे पिठला. पिठला म्हणजे बेसनाचा पिठला बनवणार आहे. तर बघा या मी काय काय घेतले ते बघा. हे बघा, कांदा आहे, मिरची आहे, एक कढीपत्ता आहे, लसणाचे 2-3 पाकळ्या आहेत, हळद, जिरा, बेसन आणि मीठ. पाहिले का काय काय घेतलेलं? सोपं आणि पटकन होईल असं मी तुम्हाला दाखवते. चला. तुम्हाला जेवढे तिखट पाहिजे असेल तेवढे तुम्ही मिरच्या घेऊ शकताय. कारण आम्हाला तिखट थोडंसं आवडतं म्हणून आम्ही थोडे मिरच्या जास्त घेतले. हे बघा, लसूण असं ठेचून घ्यायचा. असे अख्खे बी टाकू नये तुम्ही, असं थोडंसं ठेचायचं त्याला आणि मग त्याच्यात टाकायचं. एक टॅमॅटो घेतलाय, टॅमॅटो राहिलाय ना आपला, आणि कोथिंबीर. कोथिंबीर लगेच नाही टाकायची, सगळं झाल्यावर वरून टाकायची कोथिंबीर. आता मी टॅमॅटो घेतला तर टॅमॅटो कापत आहे. हे बघा, आता हे बेसन घेतलं मी आहे, 3-4 चम्मच घेतलेले आहेत जास्त. आणि त्याच्यात आता हे पाणी थोडंसं टाकून थोडं त्यांना हे करून घ्यावं. हे बघा, असं काढून घ्यायचं आहे. मस्त थोडासा हे करून घ्या. हा, असं पातळ करून घ्या, असं एकदम मस्त हलवून घेऊन पातळ करून घ्या. हे बघा, आणि आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकत आहे. म्हणजे तुम्हाला वरून मीठ टाकायची गरज नाही, याच्यात डायरेक्ट टाका मीठ. याच्यात टाकलं का मग वरती तुम्हाला टाकायची गरज नाहीये. हलवून घ्यायचं आहे, मीठ टाकून हलवून घ्यायचं चांगलं. बघा, काही का नाही झाले का नाही लगेच. आता मी कढई ठेवली आहे. बघा, आता मी कशी फोडणी देते ते पहा. चला, आता तेल टाकून घ्यायचं आहे. 2 चम्मच तेल टाकलं आहे, जास्त नाही. थोडस नॉर्मल करा गॅस. आता लसूण टाकलेलं आहे. जिरा टाकत आहे. आणि कढीपत्ता टाकत आहे.
आणि लाल होऊ द्या थोडासा. हे टाकायचे नाही आहे टोमॅटो. थोडासा कांदा मिरची थोडासा नॉर्मल लाल झाला का मग टोमॅटो टाका. घरी आपल्याला भाजी वगैरे नसते किंवा काय बनवते नाही तर मग आपण विचार करत असतो, म्हणून हे आपला पिठला करायचा म्हणजे सोपा आणि साधा झटपट होणारा. टॅमॅटो थोडासा नरम होऊन द्या, मग नंतर मग तो बेसन टाकायचा. बेसन बरोबर मस्त तांदळाची भाकर करणार आहे मी आणि मस्त झणझणीत खाणार आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे खाताना. ते बघा मस्त पापड तळणार आहे, मिरची तळणार आहे, मग कांदा टॅमॅटो घेऊन मग तुम्हाला दाखवणार आहे. सबस्क्राईब केलं का नाही? कोणी मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हे बघा असं टोमॅटो नरम करून घ्यायचंय म्हणजे तो त्यात बेसनामध्ये दिसला नाही पाहिजे. आता हळद टाकते. आता हळद टाकत घेत आहे, थोडीशी हळद टाकायची. तर ते झाले बघा. आता मी बेसन टाकते. थोडंसं पाणी टाक. असं हलत हलत राहायचं. म्हणजे जेवढं हलवेल तेवढं चांगलं म्हणजे शिस्त बी आणि मग चांगलं घट्ट बी होईल. मी तर आधीच टाकलेलं आहे, मग आता टाकायची तुम्हाला काही गरज नाहीये. हा हो 2-5 मिनिटं यायला ठेवा, मग ते शिजून जाईल आणि मग वरून कोथिंबीर टाका. झाकण ठेवत आहे आणि बारीक गॅस करा. फक्त बारीक गॅस झाला का 5 मिनिटं फक्त ठेवा. मग 5 मिनिटांनी ते शिजून झालं का मग वरून कोथिंबीर टाका. झालंय का बेसन झालंय का मग मी तुम्हाला नंतर मग दाखवणार आहे. आता वरून कोथिंबीर टाकून घेत आहे. चला आता हा आपला बेसन रेडी झालाय. रेडी झाला. बघा गाईस, हे पिठला मी जे केलेलं तुम्हाला आता दाखवलं ते झालंय. तांदळाच्या भाकरी, खारोड्या, परत मिरच्या, टॅमॅटो, कांदा कसं वाटलं आहे बघा. मला लाईक शेअर करा, कसं वाटलं ते सांगा. चॅनलला सबस्क्राईब पण करा. मी खाऊन दाखवते तुम्हाला. आले का नाही बघून तोंडाला पाणी? या खायला. तुमच्या बी बघून तोंडाला पाणी आलं ना, या खायला. गाईस भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आपण. बाय.